पूतना मावशी येऊन पोहोचली. गोकुळामध्ये पूतना मावशी आल्याबरोबर सगळेजण तिच्या रूपाकडे पाहिले, मोठमोठ्याने हसायला लागले. प्रत्येकाला वाटायचं अरे कोण असेल ही, कोण असेल ही, कोण असेल ही, कोण असेल. सगळेजण हसू लागले मोठमोठ्यानं. ती कारण दिसायला जेवढी सुंदर होती मगाच सांगितलं. सगळेजण हसायला लागले. ही पूतना मावशी आली, पूतना मावशी आली म्हणून. तर कोण असेल, कोण असेल हसायला लागले. भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाला भीती वाटायला लागली. प्रत्येक जण म्हणायला लागला कोण असेल, कोण असेल, कोण असेल, कोण असेल. प्रत्येकाला वाटायचं नंद यशोदेच्या घरामध्ये आली आणि घराच्या जवळ आल्यानंतर महाराज सकाळची वेळ होती. यशोदा मैया मात्र जागृत होती आणि काय लोक खेळत असताना ही पूतना मावशी प्रत्येकाच्या घरात बसायची. पार्टीमध्ये आली, प्रत्येकाच्या घरी बसू लागली. प्रत्येकाच्या घरात यायची, बसायची, घरात जायची. तिला विचारायची अगं इथं कुणी बाळ जन्माला आलोय का, इथं कुणी मुलगा जन्माला आलाय का. मुलगा जन्माला आला तिला पाहिजे सगळे लोक घाबरून बघायचे. एका बाईने सांगितलं अहो इकडे तिकडे फिरू नका, नंद यशोदेच्या घरामध्ये मुलगा जन्माला आलाय. नंद यशोदेच्या घरामध्ये मुलगा जन्माला आलाय म्हटल्याबरोबर महाराज पूतना मावशी नंद यशोदेच्या वाड्यावरती आली. सकाळची वेळ होती. यशोदा मैया झाडून काढत होत्या आणि झाडून काढत असताना ही पूतना मावशी येऊन पोहोचली यशोदा मैयाच्या घरी. आणि यशोदा मैयाच्या घरी आल्यानंतर तिनं पाहिलं तर कृष्ण परमात्मा तिला दिसला. इथं बालक दिसल्यानंतर कृष्ण परमात्माला तिनं उचललं आणि उचलल्या बरोबर कृष्ण परमात्माला घेऊन जायला निघाली. महाराज घेऊन काड्यावरती पूतना मावशीने श्रीकृष्ण परमात्माला घेतलं. तर भगवान श्रीकृष्ण परमात्माला म्हटलं कोण असेल. सगळ्यांनी आवाज केला अरे तुम्ही तरी राक्षसी आली, देवाला घेऊन गेली, तुम्ही तरी राक्षसी आली, देवाला घेऊन गेली. प्रत्येकाला वाटत होतं कोण असेल, कोण असेल. बघता श्रीकृष्ण परमात्माला आपलं शरीर जवळ गेलं आणि पूतना मावशीला खाली पाडलं. खाली पाडल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा महाराज पूतना मावशीला मारत होते आणि मारता मारता तिने स्तनाला लावलं, पंचप्राण आपल्याला गेलं, रक्त श्वसन केलं आणि रक्त श्वसन केल्यानंतर आगायला लागले हे कृष्णा सोड, कृष्णा सोड, कृष्णा सोड. मोठ मोठ्याने ओरडत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पूतना मावशीला सांगितलं हे मावशी तुला फोन केला नव्हता, हे दुपारी राहिले नाही, तू माझ्याकडे आली. एक तर मी कुणाला धरत नाही, धरलं तर कुणा सोडत नाही. आता काळजी करू नको. बघता बघता पंचप्राण आपल्याला गेले, रक्तही शासन केलं, विषयी केलं, रक्त पंचप्राण आपल्याला गेले आणि पंचप्राण आपल्यानंतर मोठ मोठ्याने ओढत असताना बघता बघता पूतना मावशीचा प्राण गेला. नमो नमो झाली. गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद भागवत महापुराण की कृष्ण कन्हैया लाल की जय श्री भगवान श्री पूतना मावशीचा अवतार केला. काळे बाबा आपल्या पूतना मावशी आधी बाळकृष्ण बघितलाच नाही, माधव महाराजाकडेच गेली. श्रीकृष्ण परमात्म्याने पूतना मावशीचा उद्धार केला आणि पूतना मावशीला मारल्यानंतर ऐका तो देव किती कृपाळू आहे, देव किती दयाळू आहे. माधव महाराज म्हणते पूतना मावशीचे गुटके केले होते थोडे. आता इथल्या मावशीचे गुटके करायचे नाही तर तुम्हाला गावाकडे जाऊ द्यायच नाही. पूतना मावशीला मारलं, पूतना मावशीचा उद्धार केल्यानंतर ती पूतना मावशी कोण होती मी तुम्हाला काल सांगितलं. राजा बली, त्या राजा बलीची कन्या रत्नमाला. त्या रत्नमालेला श्रीकृष्ण म्हणजे वामन. हा बस खाली, खाली बसा, जायचं नाही कुठं, बघा तिथं
कृष्ण मावशीने होतं तर काय
कृष्ण गोविंद हरे मुरारी हे